आज आपण बघणार आहोत कॅफे स्टाईल बन मस्काची रेसिपी। त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 चमचे मैदा घेतला आहे, त्यात अर्धा कप पाणी टाकून ते शिजवून घेणार आहे। ही जपानची टँगझॉन ट्रिक आहे। ही ट्रिक वापरल्याने ब्रेड जास्त दिवस ताजा आणि हलका राहतो। आता आपलं हे पीठ चांगलं शिजलं आहे। आता एका काचेच्या बाउलमध्ये मी 2 चमचे ईस्ट घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकली आहे आणि त्यात 1 कप एकदम कोमट असं पाणी टाकलं आहे। फार गरमही नाही, फार गारही नाही, अगदी लुकवॉर्म वॉटर आपल्याला टाकायचं आहे। ते छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याला आता 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर ईस्ट आपलं फर्मेंट झाल्यावर त्यात मी आता 4 कप मैदा टाकत आहे। सुरुवातीला मी 2 कप मैदा वापरत आहे। 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा मीठ आणि आपण ते शिजवलेलं पीठ आता ह्याच्यात टाकत आहोत। आता हे पीठ मिक्स करून आपण आता उरलेले 2 कप पीठ पण यात मिक्स करणार आहोत। आता हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊन याचा गोळा करून घेणार आहोत। आता मी याच्यात थोडं तेल टाकून याला छान नीट मळून घेणार आहे। आता या पिठाला मी 20 ते 30 मिनिटं असं मळून घेणार आहे। पीठ मळायची ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ब्रेड छान सॉफ्ट आणि फ्लफी होतो। हे पीठ मळण्यासाठी मशीन सुद्धा मिळतं। मशीन नसलं तर आपण हाताने सुद्धा असं पीठ मळू शकतो। बघा आपलं पीठ आता किती छान मळून झालं आहे। आता मी एका भांड्याला थोडं तेल लावून त्यामध्ये हे पीठ ठेवणार आहे। पिठावर मी थोडा तेलाचा हात लावून घेत आहे। आता या पिठाला फर्मेंट होण्यासाठी आपण 2 तास गरम ठिकाणी याला झाकून ठेवणार आहोत। 2 तासानंतर बघा आपलं पीठ किती छान फुललं आहे। आता हे पीठ छान मिक्स करून घेऊ आणि याचा गोळा तयार करून घेऊ। आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे असे पार्ट तयार करून घेऊ। साधारणतः या पिठापासून आपले 8 बन मस्का तयार होतात। अशा प्रकारे आपले गोळे तयार झाल्यानंतर आता मी सुरुवातीला फक्त 4च बन बनवत आहे। त्यासाठी मी हे 4 गोळे घेत आहे। आता ब्रशच्या साहाय्याने मी या बेकिंग प्लेटला ऑइल लावून घेत आहे आणि त्याच्यावर हा बटर पेपर चिटकवत आहे। आता हे सर्व गोळ्यांना आपल्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे। आता हा गोळा आपण ह्या प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। आता हे 4 गोळे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ठेवायचे आहेत, कारण ते फुलतात म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे। आता हे 4 गोळे ठेवल्यानंतर आता याच्यावर आपण एक कापड टाकणार आहोत आणि याला 30 मिनिटं रेस्ट देणार आहोत। बघा 30 मिनिटांनंतर किती छान हे बन फुलले आहेत। आता याच्यावर आपण ब्रशच्या साहाय्याने दूध अप्लाय करणार आहोत। आता याला आपण 200 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 20 ते 25 मिनिटं बेक करणार आहोत। बघा आपले बन किती छान बेक झाले आहेत। आता याच्यावर आपण बटर अप्लाय करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये लावण्यासाठी आपण मस्का तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी रूम टेम्परेचर 100 ग्रॅम बटर घेतला आहे, त्यामध्ये 4 चमचे पिठी साखर टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि आपला बनचा मस्का तयार आहे। बघा बन किती छान फुलला आहेत। आता बन आपण मध्ये कट करून त्याच्यामध्ये मस्का लावून घेणार आहोत। भरपूर मस्का दोन्ही साईडला आपल्याला लावून घ्यायचा आहे ना। किती सोपी रेसिपी। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि या बनचा आस्वाद चहासोबत घ्या, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।